विचार आज शिवसेनेमध्ये म्हणजे बाळासाहेबांच्या दिघे विचार आम्ही चाललो त्या शिवसेनेवर जनतेने शिक्कामोर्तब केलं आणि प्रचंड असं यश दिलं। शिवसेनेमध्ये आज उपनेत्या आणि प्रवक्त्या संजनाताई आणि नगरसेवक आणि शिवसेनेचे पदाधिकारी आणि ज्यांना कुठेही की ते त्या ठिकाणी कामामध्ये शिवसेनेमध्ये आज प्रवेश सुयश आणि अनेक शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख आणि कार्यकर्ते सहकार श्रेणीचे अनेक पदाधिकारी शिवलेला आहे मना पडतो कारण देखील जे नेण्याचे घेतो त्या करणार बाळासाहेबांना होती केलेला आहे की त्यांनी देखील गेले अनेक वर्ष शिवसेनेला होईल आणि कार्यकर्त्यांना होईल आणि महाराष्ट्रातल्या जनतेला होईल त्यांचं काम चांगलं या सहकार क्षेत्र त्यामध्ये देखील त्यांना संधी दिली जाईल आणि त्यांचा म्हणजे कुठला जनतेने मुंबईतल्या जनतेने ठरवलंय निवडणुकीपासून वेगळी करणार। हे काही जुनी कॅसेट आहे ती सारखी चालव काही लोक करतायत त्यामुळे कळले का मराठी माणूस आणि मुंबईकर हे त्यांना दिसतो पण आपल्या मुंबई असतील त्यांना चालना देण्याचं काम आपल्या सरकारने हाती घेतलेलं आहे। बाहेर फेकला गेलेला पुन्हा मुंबईकर ओळखतात आणि म्हणून येणार निवडणुकी त्या चक्रीकरण मगाशी मी सांगितलं रस्त्याचं कॉन्क्रीट खड्डे का खड्डे मुकाना खड्ड्यामध्ये लोकांचे जीव गेले का त्यांचे अपघात का म्हणून मुंबई रोड सुरू झाला नेटवर्क सुरू आहे मुंबई आरोग्य सुविधा मुंबईतली त्यामध्ये चांगल्या सुविधा काम करतोय त्यामुळे मुंबई यावेळेस गेले 15-20 वर्ष ज्यांनी मुंबईकरांना फसवलं ते आता फसणार नाहीत आणि म्हणून मगाशी म्हणालो महायुती मुंबईवर महायुतीचा भगवा झेंडा फडकेल कामाच्या जोरावर
आणि विकासाच्या जोरावर. नाही, सहकार मंत्री अमित शाह आणि नेते ते काल आज देखील मुंबईमध्ये याच्यामध्ये काय कुठलेही राज्य असला नाहीये. त्यामुळे सदिच्छा भेटी दरम्यान महाराष्ट्र राज्यामध्ये विकासाची कामं सुरू आहेत, प्रकल्प सुरू. आदरणीय मंत्री मोदी आपल्या मागे उभे आहेत. असं काय तुम्हाला वाटणे कुणाला आवश्यक नाही. की मी धुसफूस नाही, आम्ही काम करेल लोक आहोत. तक्रारीचं रडगाणं गात आम्ही रडणारे नाही, लढणार काही ते सगळं सुटणार, सगळ्या गोष्टी सुटतील. मुंबईला यायला आमचं फार मनामध्ये काय, गोगोळेच्या मनामध्ये काय, कुणाच्या मनामध्ये चालवत. अरे तुम्ही होता परवा दिवशी जलशक्ती मंत्री सीआर साहेब इकडे आले होते. त्यांची मुंबई महापालिकेचे आयुक्त श्री गगराणी यांच्याशी देखील बोललो की अगोदरपासून जी नियमावली होती टँकर चालकाला कुठलाही अडथळा येणार नाही आणि जे टँकर माध्यमातून जे काही पाणी पुरवठा काही भागात होतोय तो बंद होणार नाही. आणि टँकर चालकांना देखील माझा विनंती आहे की कुठल्याही परिस्थितीत यामध्ये किंवा टँकरने करतो आडेवाडे घेऊन कुठली अडवणूक करू नका. तुम्हाला कुठली अडचण आम्ही म्हणून आणि महापालिका म्हणून येऊ देणार नाही. आळे मोर्चा कोणी काढायचा? अरे 15-20 होते ना, 15-20 वर्ष तुम्हीच होते. आम्ही तर आमच्या काळात आम्ही तर रस्ते धुतले, स्वच्छ केले, प्रदूषण आम्ही रस्ते धुतले, रस्ते स्वच्छ केले, चितोरी साफ केली. हा फरक आहे. त्यामुळे काय कुणाकडे मोर्चा काढताय तुम्ही? एवढे वर्ष काय केलं? शोक या निवडणुकीमध्ये जनता विचारल्याशिवाय राहणार नाही. आणि आता त्याच्या बाबतीमध्ये पोस्टमार्टम होईल, त्याच्यात रिपोर्ट येईल आणि त्याच्यामध्ये दूध का दूध पाणी का पाणी होईल. परंतु मी एवढंच सांगतो की ज्या अमानुषपणे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला होता, केस आम्ही फास्ट ट्रॅकवर चालवून त्याला फाशीची सजा मिळाली पाहिजे अशी सरकारची भूमिका होती. परंतु ते आता त्यांनी आत्महत्या केली. तर रिपोर्ट दूध का दूध पाणी का पाणी होईल. संजय राऊत तुमचे प्रश्न संपले का? आमचे प्रवक्ते संजय राऊत आहे.
नरेश मस्केना विचारा ना. नरेशने चांगला पोस्टर टाकलं है. देखिए, केंद्रीय गृह मंत्री सहकारिता मंत्री अमित शाह जी हमारे एनडीए और महायुति के नेता है. वो कल रायगढ़ में थे, कल मुंबई में कार्यक्रम थे और आज मुंबई में थे. तो नेता हम महायुति के होने के नाते हमारा मिलना जुलना तो होता है. और मिलने के बाद चर्चा हुई, राज्य में जो भी हमारे विकास प्रकल्प शुरू है उसके बारे में जानकारी ली. और यहाँ पर केंद्र और राज्य सरकार मिलकर हम आगे बढ़ रहे हैं. डबल इंजन सरकार है हमारी. आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी हमें इस बजट में भी, पिछले बजट में भी पैसे काफ़ी दिए, इस बजट में भी केंद्र और राज्य मिलकर डबल इंजन की सरकार हम आगे बढ़ा रहे हैं. सरकार विकास को आगे बढ़ा रहे हैं. और इसकी वजह से हमारी मुलाकात हुई. उसमें क्या, नेता और हम लोग मिलते रहते हैं. सर, वाटर टैंकर की समस्या, आदित्य ठाकरे भी आक्रामक हो गए, मोर्चा निकालने की बात कर रहे हैं सरकार के विरोध में. देखिए, उनको अभी मैं ऐसे सवाल को जवाब देना नहीं चाहता हूँ. फिर भी मैंने मुंबई और यहाँ पर टैंकर जो टैंक है को भी कहा कमिश्नर ने कि 15 जून तक जो नियमावली है वही रहेगी, कोई बदलाव नहीं होगा. और टैंकर मालिक है, चालक है, उन्होंने भी ये पीने का पानी की बात है और टैंकर से कई लोगों को पीने का पानी पहुंचाने का काम होता है. तो उसमें कोई अड़ंगा ना डाले और उनको कोई अड़चन नहीं आए, इसकी जिम्मेदारी हमारी सरकार लेगी और महापालिका ने उनको कही. धन्यवाद. थैंक यू. थांबा थांबा, काय करू नका, थांबा. समीर, ए भाई समीर, अरे इकडे बोलू नाही. आपल्या पदाधिकारी बबडी कुठे जातात, काय करणार. मागे जाऊ दे. पुढे घ्या. कारण काय आहे, एकंदरीत म्हणजे पूर्ण मध्ये या काम करताना आम्हाला तिथल्या काही ठराविक एकूण बऱ्याच गोष्टींचे आणि बऱ्याच व्यक्तींच्या बाबतीत निर्णय घेतले. आताही प्रवक्ते पाहिलं नव्हतं. आमचे प्रश्न एवढंच होते, प्रवक्ता अर्थवाच्या वेळेला आम्ही बोलणं टाळलं कारण काही होता. आणि एक सातकात असणारे त्यांच्या पुढे पाहायला लागलो आणि दुसऱ्या बाजूला वारंवार मागून पक्ष संघटना बऱ्याच आणि हे प्रामाणिक सांगत नाही की खूप सुधारणा करण्याची गरज होती. महाराष्ट्रभर दौरे करताना, महिला पुरुष पदाधिकाऱ्यांना भेटत असताना अडचणी होत्या, त्या आम्ही वारंवार साहेब पोहोचवण्यात केल्या. या सगळ्यावरती उपाय न करता विधानसभेच्या कालावधीमध्ये
तिकीटं दिली गेली, जे कारणं आणि जे काही व्यवहार होऊन दिले गेली त्यासाठी प्रचंड मनाला लागणारा भयंकर होतं ती गोष्ट. मी महाराष्ट्राचा विषय बोलते, मी संजना गाडीचा विषय बोलत नाही आहे की माझं नाव मीडियामधून आपल्यासारख्या लोकांनी चालवलं होतं पण मला मिळाली नाही, त्याचा काहीच विषय नाही. त्यावेळेला त्यांची तब्येत बरी नव्हती आणि साहेब योग्य निर्णय घेतील असं वाटलं होतं. पण नांदेडसारख्या भागामध्ये, परभणीसारख्या भागात आम्ही स्वतः गेलो होतो, मी स्वतः निरीक्षक म्हणून तिथे काम केलं होतं आणि तिथलं तिकीट देण्याच्या पद्धतीत जो घोळ घातला गेला आणि तिथले जे कोणी कंत्राटदार होते आणणारे त्यांना कशी उपनेतेपदे बहाल केली गेली. मला वाटतं त्याच्यावर हेमंत जाधवांसारखे पत्रकार पण त्याच्यावर डिटेल बोललेले आहेत. आणि या सगळ्या गोष्टी आम्ही पाहिल्या की एका बाजूला पक्ष टिकवण्यासाठी आम्ही काम करतोय तर दुसऱ्या बाजूला पक्ष दररोज तिनके में बेचने का काम सुरू आहे. तर या सगळ्यावरती कुठेतरी ही गोष्ट थांबणं आणि थांबत नसेल तर आम्ही योग्य पर्याय निवडणं गरजेचं होतं. आणि खऱ्या अर्थाने हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंना अभिप्रेत असलेली भूमिका वक्फ बोर्ड आणि इतर बाबतीत घेताना आम्हाला एकनाथ शिंदे साहेब दिसले. आम्ही इतर कुठल्या पक्षाचा विचार करू शकत नाही कारण आम्ही शिवसेनेमधले अगदी पाळमुळं असलेली माणसं आहोत. त्याच्यामुळे इथेच आपल्या परिवारामध्ये अशा पद्धतीने हा विचार ठिकाणी आम्ही सामील झालेलो आहोत. मला कल्पना आहे, मला त्या गोष्टीवर आहे कारण जेव्हा लोक इकडे येतात तेव्हा ती गद्दार होतात. एक आहे तो कदाचित आमच्या कपाळावर मारला जाईल मीडियाच्या माध्यमातून. पण गेल्या 3 वर्षाच्या म्हणजे गाडीसाहेब नगरसेवक झाल्यानंतर कोविड आला, कोविडच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रभर मुंबईवर जेवढं काम करता येईल ते संकट आलं, ते संकट परतवण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यानंतर ज्या वेळेला शिवसेनेमध्ये फूट पडली त्यावेळेला असं वाटलं की हे खरं आपले 3 वर्ष 2.5-3 वर्ष अत्यंत निकरीने आम्ही लढलो, प्रतिकूल परिस्थितीमध्ये आम्ही लढत राहिलो. त्याचा विचार शिवसैनिक किंवा त्या ठिकाणचे पदाधिकारीही करतील असं मला वाटतं. कारण केवळ गद्दार बोलून होणार नाही, जे काही चाललेली आहे परिस्थिती अत्यंत वाईट आहे. एखादी संघटना ना की ती संपवली पाहिजे तर त्या पद्धतीने दिसत आहेत. आणि त्यामुळे एका बाजूला सातत्याने लोकांमध्ये राहणारे, लोकांची कामं करणारे, मुंबईचा कायापालट ज्या पद्धतीने होत आहे करताना कशा पद्धतीने मेहनत करायची आणि कार्य करताना कसं एकत्रित ठेवायचं हे काम एकनाथ शिंदे साहेब करत असताना एक स्लो ऑब्झर्व्हर म्हणून मी देखील पाहत होते. आणि मला हा पर्याय आमच्या भविष्याच्या दृष्टीने, आमच्या विभागातील लोकांच्या भविष्याच्या दृष्टीने, महाराष्ट्राच्या योग्य पर्याय वाटला. आणि म्हणून आम्ही एकनाथ शिंदे साहेबांसारख्या कार्यकर्ता मानते कारण त्या पद्धतीने ते काम करतात. त्यांच्याबरोबर काम करण्यासाठी आम्ही संजयजी, आम्ही सगळ्यांनी आमच्या शाखेच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी, मोठ्या प्रमाणातले सर्वच नाही आहेत, काही पदाधिकारी मागे परतले, जेवढे मॅक्झिमम पदाधिकारी आहेत ते इथे आम्ही आणलेले आहेत. महाराष्ट्रातले सहकारी संघटनेतले काही पदाधिकारी आहेत, हॉकर्स यातले काही पदाधिकारी आहेत, अशा सगळ्यांना घेऊन आम्ही आज या ठिकाणी प्रवेश केला. मॅडम, तुमची खंत तुम्ही आदित्य ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडली का? त्यांचं काही मला गेल्या 2-3 महिन्यापासून जो फरक दिसायला लागला होता, महत्त्वाच्या मिटिंगांना बोलवणं किंवा मिटिंगच न घेणं, त्या संदर्भात मी वहिनींशी बोलले होते, मी साहेबांशी बोलले होते, परंतु त्याच्यावरती काही विशेष ठोस असं निर्णयच नाही किंवा मीटिंग होणं गरजेचं होतं, वेळ देखील आम्हाला दिला गेला नाही. पण हेमंत समग्र मी कोणाचं पण अडचणीच्या काळात आपल्या बरोबर लोकांना संघटना कशी टिकेल याच्यासाठी कोण जास्त ते जगातलं त्रिवार सत्य मानून पद्धतीने लोक पिका जर असल्या चला
हां दीपेश एक मिनिट थांबा दीपेश रोल आहे